रूपदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय। यानंतर आपण चला आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत, जिथे एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ वसत। आपण पाहू शकतो या व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी भरपूर सारे असे लोक आहेत ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं पडद्याआडचे सितारे मी त्यांना म्हणेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जीव ओतलेला आहे, मात्र पडद्याआडचे ते सितारे असल्यामुळे त्यांचा नाम उल्लेख देखील झाला नाही। मात्र नक्कीच जर पाहायला गेलं तर पडद्याआडचे सितारे अर्थातच आमचे आदेशजी पावशे, जे खऱ्या अर्थानं शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत आणि कांबाकरांना अभिमान वाटेल असे आपले केमिकल इंजिनियर, जे मोठ्या पदावरती मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत। मात्र गावाची आपल्या स्पर्धा आहे, गावाने आपल्यासाठी भरपूर काही केलंय, आपलं देखील एक देणं आहे आणि म्हणून तर काय सुट्टी टाकली 5 ते 6 दिवस। म्हणजेच काय तर कालपासून जे आयोजन आहे, जे नियोजन आहे ते चोख पद्धतीने व्हावं, त्यासोबत 4 दिवस कुठल्याही प्रकारची कमी जी मात्र पडू नये आणि स्पर्धा झाल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही याची काळजी घ्यावी। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। पहिला बॉल फटका लाजवाब, फलंदाज भागेशच्या बॅट मधून आलेला दमदार स्ट्रोक, कांबा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार। षटकार आलेला आहे, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 आकड्यावरती। व्यासपीठावरती या स्पर्धेचे एक असे घटक आहेत ज्या घटकाने खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि आपला नावाचा ठसा जो उमटवलाय। सायनाजी ठाकरे सर, आता ते कुमार आहेत, सध्या त्यांना 11 वाजेपर्यंत बाहेर ठेवले जातात, त्यानंतर घरी बोलवतात। मात्र आता ते श्री होतील, त्यानंतर मला वाटतंय 9 पर्यंत पण त्यांना थांबता येणार नाही बाहेर। भरपूर सारी मेहनत जी मात्र दादांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। काल मला वाटतंय 2 ते 3 वाजेपर्यंत ते जागे होते, प्रत्येक गोष्टीची निगा त्यांच्या माध्यमातून केली गेली असे सायनाजी ठाकरे सर, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू। त्यांच्या समेत निरंजन सुरोशी यांचं देखील आम्ही कौतुक करू, ज्याप्रमाणे 17 ते 18 दिवस त्यांनी देखील भरपूर सारी मेहनत घेतली आहे, त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू। धावसंख्या धावफलकावरती 6, यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल। धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळतेय, 6 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे। 3 ओव्हरची मॅच, त्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, याची नोंद करून घ्या। भारतीय वेळेनुसार वाजले 5:30, 6 वाजता परफेक्ट अंधार पडतो आणि आपल्याला विदिन टाइम लिमिट कंप्लीट करायचे हे मॅच। यावेळेस फटका लाजवाब, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज भागेश ने मारा बेहतरीन चौका। आकड्यावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खजिनदार पद, आणि या स्पर्धेचं खजिनदार पद जर कोणी निभावलंय तर ते आहेत आमचे शुभम शेठ ठाकरे साहेब। त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू। कोणी किती दिलेत, कोणाला किती द्यायचे, कोणाची किती एंट्री आली, कुठे स्पॉन्सर बघायचे, प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं तीक्ष्ण नजर आहे। यावेळेस व्हाईट बॉल, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 11 या आकड्यावरती, 11 ऑन द बोर्ड, 11 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। 11 ऑन द बोर्ड, ओव्हर नंबर मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे। 4 षटकांचा खेळ जरूर झालाय। यावेळेस फटका लाजवाब, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू निघून चाललाय, वाईडिश लॉंग ऑन, सीमा पार, धावा मिळतील 4। संध्याकाळच्या सत्रामध्ये हा उपयुक्त चौकार।
विशेष आभार व्यक्त करतो. सातत्याने फार चांगली भूमिका या प्रत्येकाची राहिली आहे. व्हाईट बॉल धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड. यावेळेस बॅकफुटला आले फटका लाजवाब. बाहुबलीचा बॅट मधून निघाला तगनीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. योगेश बनकरी ब्रँडेड षटकार. यावेळेस नक्कीच फलंदाज बाद झालेत. मात्र ज्या कामगिरीची अपेक्षा होती अर्थात कमी चेंडू जास्त दाबा ते नक्कीच करण्यात यश मिळालंय आणि अशा रीतीने बाद होतील फलंदाज योगेश बनकरी. बॅक टू दी पवेलियन. त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती 22 ऑन द बोर्ड. स्कूप करायचा प्रयत्न मात्र थोडीशी मिस्टेक. चेंडू पायाला आदळला आणि तोपर्यंत एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. बस एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. आम्ही विशेष कौतुक करू. व्हॉलेंटियर नाही तर आमच्या हृदयातलं काळीज मी म्हणेल आमचे काळीज आहेत असे हार्दिक दिरडे ज्यांनी फार मेहनत घेतली आहे. चेंडू आणले त्या समेत काल देखील मैदानासाठी मशागत केली. त्या अगोदर देखील आयोजन समितीमध्ये घारीचा आणि सिव्वाचा वाटा असे आमचे हार्दिक दिरडे त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. तसेच राजजी बोडारे यांचं आम्ही विशेष कौतुक करू. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांची देखील फार चांगल्या प्रकारची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली. तसेच राजजी शिरोसे यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करू. वेदांत किरण शिरोसे तसेच वेदांत शशिकांत शिरोसे, राहुल बोडारे, दीपक मासुले आणि राम राजगुरू या सर्वांचं आम्ही विशेष असं कौतुक करू कारण फार चांगली भूमिका त्यांची देखील. यावेळेस फटका लाजवाब. भागेशच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार. स्वीपर कव्हरला क्लिअर करत बॉल सीमा पार. भागेशच्या बॅट मधून दमदार असा खऱ्या अर्थानं चौकार. बॅकफुटला आले आणि कट करायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर नाहीये. प्रोटेक्शन नसेल थर्ड मॅनला. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट आणि बघता बघता साज बाज ताज आणि ही चौथी आणि ही 5वी धाव. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. आणि आता 6व्या धावेचा प्रयत्न आणि विक्रम 6 धावा कंप्लीट झालेत पळून. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 नहीं 5 नहीं भाग के दौड़ के पूरे किए 6 रन. आणि अशा रीतीने जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मी कौतुक करेल सागर दादाचं. ज्याप्रमाणे त्याने स्प्रिंट मारली आहे अगदी हरिण देखील लाजेल अशी स्प्रिंट त्याच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. मी म्हणेल ज्यावेळेस 6 धावा पडल्या एकीकडून टाळ्या दुसरीकडून शिट्ट्या आणि सागर सागर असा नामोल्लेख पाहायला मिळत होता. या मैदानावरती 6 धावा पडून कधीच पूर्ण झाल्या नाहीयेत. मात्र हा रेकॉर्ड देखील पूर्ण झालाय. पंकज रुंदेगावचे एक जबरदस्त खेळाडू. मात्र हार्ड लक देऊया आपण. यावेळेस फटका लाजवाब. भागेशच्या बॅट मधून मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. षटकार. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग आवडली असेल तर भागेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट देखील त्याने मैदानावरती केली.
2 षटकांमध्ये 40 धावा आणि वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. जबरदस्त कामगिरी. मोक्याच्या क्षणी मारलेल्या या धावा नक्कीच उपयुक्त ठरतील आणि संजीवनी प्रदान करतील आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा अर्थात यजमान संघासाठी. प्रसाद पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. प्रसादने इथे कमबॅक करून दिलं तर या मॅच मध्ये फायटिंग टोटल च्या समोर बॅटिंग करत असताना सायंकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी संघ 30-70 या पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे, धावा बनवणं थोडंसं अवघड आहे, मात्र तरी देखील का बॅटिंग पाहायला मिळते भागेशच्या माध्यमातून. भागेशने जबरदस्त बॅटिंग केली आहे, नो डाऊट ॲट ऑल. दुसरीकडे सागरला करायचं काय, चांगले चेंडू असतील तर सिंगल घे आणि नाही आता खराब बॉल असतील तर चौकार षटकार तो देखील मारू शकतो. त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे, नामवंत तो देखील खेळाडू आहे. आणि यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला, एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट, याला म्हटलं जातं क्लेवर क्रिकेट, याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. कारण धावसंख्या धावफलकावरती 41. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत भागेशने केली आहे. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणून मी माझं काम केलंय. आता भागेश तुझ्या खांद्यावरती जबाबदारी आहे, तू धावा बनव. असं नक्कीच दोघांमध्ये संभाषण झालं असेल. त्याला अनुषंगून जबरदस्त यावेळेस पंचांकडे अपील डाऊन द लेग साइड. पंचांनी घोषित केलं मात्र एक धाव. लेग बाय शिवाय 8. टीमची टोटल धावफलकावर पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 42 धावा. आदित्यजी पार्टे सर ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोरबोर्ड नटलेला सजलेला आपण पाहू शकतो. फार चांगली स्कोररची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्कोरर कसा असावा आदित्य पार्टे सर, तुमच्या सारखा असावा. कारण चिते की चाल बाज की नजर और आदित्य सर के स्कोरिंग पर कभी संदेह नहीं करते. या चेंडू हवेमध्ये जरूर होता. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 3 साज बाज और ताज. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती कामगिरी करत असताना भागेश विथ बॅट धावा देखील घेतोय आणि चौकार षटकारांची आतिषबाजी देखील त्याच्या माध्यमातून केली जाते. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल गोलंदाज येतील, कॅचची शक्यता आणि फलंदाज बाद होतील. मात्र भागेशची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. ना एक मेरा होगा ना लाख तेरा होगा, ना तारीख मेरी होगी, ना मजाक तेरा होगा. इस मैच का गुरूर ना कर मेरे दोस्त, क्योंकि एक दिन खाक तेरा ही होगा और एक दिन सपना पूरा ही मेरा होगा. आणि स्वप्न पूर्ण करणारी बल्लेबाजी अर्थात बॅटिंग ज्याच्या माध्यमातून तो भागेश आता जबरदस्त बॅटिंग करत मैदानावरती स्मिथ हास्य घेऊन डगआउटच्या दिशेला पाहायला मिळतोय. जबरदस्त भागेश सुरोशे जबरदस्त कामगिरी केली. अनिकेत बेलवले आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. आता स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. जबरदस्त फटकेबाजी, मी म्हणेल डेलिकेट टच तो जबरदस्त करतो. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, रनआउटची कोशिश, रनआउटचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 47 कंप्लीट होईल का. सायंकाळचं सत्र, भरपूर साऱ्या धावा म्हणजेच काय तुम्ही 80% या मॅच मध्ये आहात आणि होम ग्राउंड अर्थात या मैदानावरती सराव करतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून फिल्डिंग जर तुम्ही घेताय तर मात्र मॅच मध्ये तुम्ही बॅकफुट वरती असता. यावेळेसचा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटची शक्यता. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाद झालेत आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 47 48 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. उद्या परफेक्ट 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 8:45 वाजता टॉस केला जाईल. याची आपल्या सर्वांनी नोंद करून घ्यायची. उद्या जे संघ इन ऍक्शन मध्ये आहेत त्या सर्व संघांना नम्रतेची विनंती असेल की आपण वेळेच्या अगोदर उपस्थित राहायचंय. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या मॅचचा टॉस 9:15 वाजता केला जाईल. 8:30 वाजता आपण सर्वांनी रिपोर्टिंग करायचं पहिल्या मॅच मध्ये. याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्या. चला आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 8:30 वाजता जो संघ रिपोर्टिंग करणार नाही
त्या संघाला 2 चेंडूंची पेनल्टी असेल. आदरणीय नितीन शेठ मसोंडे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. चेतनजी बेलवले यांच्या शुभ हस्ते नितीन शेठ मसोंडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. विनंती असेल नितीन शेठ मसोंडे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे कांबाकर चषकाच्या माध्यमातून. तर नक्कीच उद्याचा लॉट तुमच्या समोर मी नामोल्लेख करतोय. उद्या परफेक्ट पहिली मॅच 9 वाजता सुरू होईल. कुंदे विपक्ष मानिवली अशी ती पहिली मॅच असेल. 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. 8:45 वाजता टॉस केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये RB11 वरप संघ आणि तो संघ फाईट करेल येणाऱ्या संघासोबत. तिसऱ्या मॅच मध्ये रायते संघ फाईट करेल टीम म्हारळ संघासोबत. आणि चौथ्या मॅच मध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ वरप संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम गुरवलीपाडा या संघासोबत. सर्व संघांना नम्रतेची विनंती असेल दिलेल्या वेळेच्या आपण 1 तास अगोदर यायचंय. पहिल्या मॅच मध्ये कुंदे विपक्ष मानिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांच्या खेळाडूंना नम्रतेची विनंती असेल 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 8:45 वाजता टॉस जो मात्र केला जाईल. आपण विघ्नेशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून उद्यासाठी आम्हाला ब्रेकफास्ट नाश्त्याची सोय आहे असे विघ्नेश ठाकरे विनंती असेल आपण उपस्थित युवराज सन्मान करणार आहोत. Match is on. First over in progress. Ball by bowler Aniket. Missed time stroke. Catch taken by fielder. It's a wicket. Flying to the air and drop into the finger. First wicket gone. And the batsman goes towards the pavilion. First by ball by bowler Aniket, which was a tremendous good. Quicker one was handled by bowler and he proved himself to be the best in the business. यावेळेस आपण पाहू शकतो थोडासा फिल्डिंग मध्ये फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ऋतिक होते त्यांच्या माध्यमातून मात्र 1 धाव जी मात्र कंप्लीट एक धाव जी मात्र आकड्यावरती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार षटकार. जबरदस्त कमबॅक मैदानावरती आता होईल की नाही हा मोठा प्रश्न. कमबॅकचा बिगुल वाजवला गेलाय फलंदाज परेशच्या माध्यमातून आणि परेशच्या माध्यमातून इथे हा षटकार ठोकण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती 7 गडी गमावलाय. पहिल्या बॉलवर मात्र त्यानंतर आलेली सिंगल नॉन स्ट्रायकिंग एंडवरचे परेश स्ट्रायकिंग एंडवरती आले आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावा बनवायच्या त्या म्हणजे 48. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. परेश खेळी होत असताना समाप्त. परेश बॅक टू दी पवेलियन.
थैंक यू सो मच। एक के ऊपर एक बल्लेबाज आउट होते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन है 7 और विकेट गवाए अब तक 2। स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज रोहित थे, नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज परेश थे। दोनों बल्लेबाज पबलिंग की दिशा में जाते हुए अब तीसरे और चौथे नंबर के ऊपर केतन और अजय, ये तो बल्लेबाज देखने को मिलेंगे। कमबैक करना पड़ेगा क्योंकि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, हम हमेशा कहते हैं। शाम का ये सत्र, शाम का ये सेशन, इस मर्तबा बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर था। डीप में कोई फील्डर नहीं है, गेंद जाते हुए डीप बैकवर्ड पॉइंट, बैकवर्ड स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए कमबैक करते हुआ ये बेहतरीन छक्का। अच्छा, कमबैक करना बहुत ज्यादा जरूरी है और यहाँ पर कमबैक करते हुए अजय राणे, कहते हैं ना कि हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है। इस वक्त आपको बड़ा शॉट खेलना पड़ेगा, बड़े रन बनाने पड़ेंगे, तब आप अपने टीम के लिए तारनहार या फिर करता धरता कह सकते हैं। और अजय राणे की तरफ से वही देखने को मिला, जबरदस्त स्ट्रोक 6 रनों के लिए। इस मर्तबा ब्लॉक होल में गेंद थी और यहाँ पर डीप में फील्डर रहेंगे, लेकिन उनके रेंज से बाहर गेंद जाती हुई वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर 17 रन, जीत के लिए 12 गेंदे और 12 गेंदों के ऊपर 31 रनों की आवश्यकता, 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता। विजयाचं हे समीकरण पाहायला मिळतोय सायंकाळच्या सत्रामध्ये। जसेच जसं प्रत्युत्तर देत असताना आपण पाहू शकतो कमबॅक नक्की झालेला आहे। आता 12 चेंडू 31 धावांची गरज, 17 झालेले आहेत। 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे। सायंकाळचं सत्र आपण डीजे वाजवलं नाही तरी देखील चालेल, देखील पॅकअप करण्याच्या दिशेला वळू शकता, कारण वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे। कुठल्याही संघावरती बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये। शुभम पाहायला मिळतील, ज्या शुभमने जबरदस्त गोलंदाजी केली आहे असा शुभम आपल्याला पाहायला मिळतोय। डाऊन द लेग साइड पहिला बॉल अपांतरचा असेल। अजय सांबरे ते देखील आम्हाला ही मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळतात। अंतडेचे अजय यांचं आपण कौतुक करू। दुपारच्या सत्रापासून सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली। काल देखील त्यांची उपस्थिती होती, ग्राउंड मध्ये लाईन आखायचं काम त्यांनी देखील केलं, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील। यावेळेस फटका लाजवाब, मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार, षटकार। बॅकच्या आशा पल्लवित करणारे हे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है। मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है शियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है। कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही। आणि आता लढाई सुरू झाली आहे आणि आता मैदानावरती एकावरती एक मोठे फटके येत आहेत। आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच 11 बॉल 24 धावांची आवश्यकता। 11 चेंडू आणि 24 धावा। कधी एक संघ वर्चस्व गाजवतोय, कधी दुसरा संघ वर्चस्व गाजवतोय। क्रिकेट हेच आपल्याला शिकवतं, कधी राजाचा रंक तर कधी रंकाचा राजा। यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, प्रेशर आणि प्रेशर। गोलंदाज शुभम वरती दिसतोय। पहिल्या मॅच मध्ये त्याने कशा प्रकारची गोलंदाजी केली तर त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली। दुसऱ्या मॅच मध्ये त्याने कशी गोलंदाजी केली तर विकेट मेडन षटक त्याने हाताळलं। ते आठवावा लागेल, तो फॉर्म या मॅच मध्ये कंटिन्यू त्याला करावा लागेल। यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल करण्यात आले होते। सांगावं लागेल जब मसले बड़े होते हैं हमारे टीम के लिए हम खड़े होते हैं, मात्र तसं होईल की नाही हा मोठा प्रश्न जरूर आहे। आता उर्वरित चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे। 10 चेंडू 23 धावा। प्रेशर प्रत्येकावरती आहे। बाहेर जो संघाचा आपण पाहू शकतो पाठीराखा मोठ्या प्रमाणामध्ये आलाय, त्याच्या वरती देखील प्रेशर आहे। याच दरम्यान प्रकाश शेट कडव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत। एकीकडे आपण पाहू शकतो मॅच जबरदस्त पाहायला मिळते,
संध्याकाळचं सत्र आहे, थंडीचं वातावरण, मात्र त्या थंडीच्या वातावरणामध्ये एक जबरदस्त मुकाबला आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. अगदी आपण पाहू शकतो विजयाचं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. 9 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. थर्डमॅनच्या दिशेला फिल्डिंग राजची जबरदस्त आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. आता समीकरण येऊन ठेपले 8 चेंडू 22 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. पहिला वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर गोलंदाजी कशी असावी. 3 चेंडू 1 धाव खर्च केले, ती देखील एक सिंगलची आणि 2 डॉट बॉल हाताळण्यामध्ये यश शुभमला मिळालंय. 8 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. वसत संघाने काय कमबॅक केलाय यावेळेस. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल मैदानावरती. एक अजून जबरदस्त डिलिव्हरी फेकत असताना शुभम पवार आपली पावर दाखवत असताना कांबा संघ आता मात्र म्हणत असेल काही तर कर भावा, केली तर फक्त आणि फक्त कांबा काय अख्ख्या कल्याण ग्रामीण मध्ये तुझी हवा. 7 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता. फुल टॉस बॉल, फ्लिक ऑफ द ब्रिज, बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही मॅच अजून संपली नाहीये हे सांगत असताना हा चौकार आलाय. आता समीकरण येऊन ठेपलंय. उर्वरित चेंडू 6 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. विनंती असेल स्पीडअप करायचे, वेळ वाचवणं इथे फार गरजेचं राहील. सीसी सोन्या बैल ची रॉयल एंट्री, अर्थात नयनभाई संतोष सुरोशे यांचा घरचा साज 500 सीसी सोन्या बैल याची रॉयल एंट्री या खांबाकर जोशकामध्ये देखील होणार आहे. खांबा गाव जितका जास्त क्रिकेटसाठी ओळखला जातो त्यापेक्षा जास्त बैलगाडा शर्यतीसाठी ओळखला जातो. आता 6 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. जबाबदारी आहे खांद्यावरती राजच्या. आता या मॅच मध्ये राज करावा लागेल. 6 चेंडू 18 धावा, कुठला संघ विजय ठरेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आता या थंडीच्या माहोल मध्ये गरमाहटवाली मॅच. 6 चेंडू 18 धाब्यांची गरज. 6 चेंडू 18 धाब्यांची गरज. डीप मध्ये फिल्डर अनिकेत, मात्र त्याला बीट करत बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4 तो टीम का होगा बेड़ा पार. चौकार आलाय. आता समीकरण 5 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. 5 चेंडू आणि 14 धावा. क्वार्टर फायनलचा सामना, जो सामना आपण पाहू शकतो हाय व्होल्टेज रफ अँड टफ पाहायला मिळतोय. 5 बॉल विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी, कॅच कंप्लीट. पकडो कॅच जीतो मॅच. आणि अगदी त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे डॉट बॉल आलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती देखील फलंदाज नवीन येईल. त्यामुळे नक्कीच आता 4 चेंडू विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता. कधी बाजी इधर तर कधी बाजी उधर. कधी फलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवतोय तर कधी गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्याचप्रमाणे हा क्रिकेटची मॅच देखील रंग बदलतीये. मी म्हणेल सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यामुळे दर्शकांना विनंती आहे, जर सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. 4 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. स्पीडअप करायची नम्रतेची विनंती असेल. 4 चेंडू 14 धावा, कुठला संघ ही मॅच जिंकेल हे तर 4 चेंडूंनंतर आपल्याला नक्की माहिती पडेल. 4 चेंडू 14 धावा, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. जबरदस्त 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 बॉल, जबरदस्त बॉल आणि विकेट. आता 3 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच हे तर सांगणं थोडंसं मूर्खासारखं असणार आहे. मात्र मॅच रफ अँड टफ, मॅच हाय व्होल्टेज होईल यात ती मात्र शंका नाहीये. म्हटलं जातं जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता. अरे जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, अरे तब तक पत्थर भी कभी
भगवान नाही होता. 3 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम आहे रेसिंग कंपल्सरी आणि चेजिंग कंपल्सरी. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 3 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील. जो संघ जिंकेल त्या संघाला 1 नम्रतेची विनंती आहे. सेमी फायनल नंबर 1 आपण परवाच्या दिवशी अर्थात शनिवारी 7 तारखेला अर्थात 7 डिसेंबरला खेळवणार आहोत. तर आपण 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. कोंडप्याचा बॉल होता, यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा कंप्लीट. त्यामुळे 2 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. दर्शकांमध्ये प्रेशरचा माहोल, खेळाडूंमध्ये प्रेशरचा माहोल. प्रत्येकाच्या हृदयाची धडकन आता वाढली असेल. प्रत्येकाच्या हृदयामध्ये धाक धूक धाक धूक धाक धूक असं होत असेल, कारण मॅचच तितकी आवडणारी आहे. 2 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. या मॅचचं प्रतिबिंब हे चेंडू असेल. 2 बॉल 12 धावा, 2 बॉल 12 धावा. यावेळेस चेंडू खालून कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि आता एकच धाव कंप्लीट झाली आहे. त्यामुळे आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 11 धाव्यांची गरज. लीगल बॉल टाकला तर मात्र ही मॅच विन होईल. गावदेवी कांबा मात्र 1 चेंडू 11 धावा आम्ही चेज होताना पाहिल्यात. हिंदू हृदय सम्राट चषक आम्ही कव्हर करत होतो. एकीकडे न्यू गोल्डन स्पोर्ट्स पोसरी कर्जत आणि दुसरीकडे ओवले क्रिकेट संघ भिवंडी होता. 1 चेंडू 11 धाव्यांची गरज असताना न्यू गोल्डन स्पोर्ट्स पोसरी अर्थात कर्जत या टीमने ती मॅच जिंकली होती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आता 1 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. क्या बात आहे. आज कांबा संघाला मी मानलं मित्रांनो. कांबा संघाने सांगितलं गाव आमचं, नाव आमचा, वाडा आमचा, राडा आमचा, स्पर्धा आमची, पहिल्या दिवशी दरारा देखील आमचाच. यावेळेस झाली आहे मॅच फिनिश. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय तो म्हणजे आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा संघाने. हार्दिक अभिनंदन. मात्र सर्वांचं मन जिंकलंय ते म्हणजे वसत संघाने. एकदा वसत संघासाठी जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. सायंकाळच्या सत्रामध्ये 48 धावा कुठत असताना समोरच्या संघाला घाम फोडला अशी कामगिरी वसत संघाने केली. वेल प्लेड संपूर्ण संघ वसत. एकदा शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळी साकारली. 30 धाव्यांची विस्फोटक खेळी केली असा भागेश सुरोशे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रकाशजी कडव यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. काका या आपण. आपला शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. रुपेशजी गायकर, रुपेशजी गायकर यांचा आपण शुभ सन्मान त्यांच्या शुभ असे करणार आहोत. प्रकाशजी कडव यांचा आपण शुभ सन्मान करतोय. प्रकाशजी कडव यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. यार जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला जाणार आहोत. मला वाटते वसत टीम रोहितला मॅन ऑफ द मॅच नाही मिळाली ना. मग येऊ द्या ना रोहितला. रोहित यायचंय आपण मॅन ऑफ द मॅच देऊन आम्ही तुम्हाला सन्मानित करणार आहोत. नक्की गावदेवी कांबा संघाने इथे विजेतेपद हा या आजच्या दिवसाचा हासिल केलं. मात्र तरी देखील मन जिंकलं वसत टीमने. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ते म्हणजेच भागेशला आणि रोहितला देखील आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अशा रीतीने आम्ही जाहीर करतोय. आजचा दिवस इथे समाप्त झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय, जय जिजाऊ.